Good afternoon, everyone. Up to last lecture, we have completed your open build drive. So, whatever the theory part as well as the numerical part of the open build drive is completed up to last lecture. So, from today, we are going to learn about the V build drive. It is a small part. जर न्यूमेरिकल आला तर एक न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस खूप कमी आहे, पण येऊ शकतो. ठीक आहे, कारण छोटासा पार्ट आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपला व्ही बिल्ड ड्राईव्ह पण कंप्लीट होऊन जाईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रोप बिल्ड ड्राईव्ह बघू, त्याचे न्यूमेरिकल्स. सो येत्या 2 किंवा 3 लेक्चर्समध्ये तुमचं फर्स्ट युनिट कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, आणि जे पण काही एक्स्ट्रा न्यूमेरिकल्स होतील ते आपण तुमच्या ट्युटोरियलमध्ये कंप्लीट करू. ठीक आहे. सो what is mean by V build drive? So V build drives are also a type of build that are used to transmit the power over the pulleys, running over the pulleys. So the difference is that, see here the diagram, V pulleys are used and this is a V build, cross section of V build. This is a cross section of V grooved pulley. Okay, so here B is the width of belt, T is the thickness of belt, and this twice beta here, this twice beta is the angle of groove or V groove angle. Okay, so due to that angle or due to that V shape, it can be helpful, it can be stable over that particular pulley, so they cannot be slip. So that's why power transmission, for the higher power transmission, they are using the V build. So there are some advantages of this V build drive over some flat build drive. So this is the theory part that should not be going to ask. Just remember this thing, that usually the groove angles are 32 to 38 degree. Okay, so this is the important thing. In the numerical, this groove angle is given, already given. So this is the theory part. What are advantages, disadvantages? You should go through it. Now the most important factor for us is, during calculations we have to calculate the T1, T2. So in that case, the ratio of drive and tension in the V belt drive, we see the ratio of drive and tensions is what? T1 upon T2 is equal to e raised to mu theta, or त्याला आपण असं पण लिहितो 2.3 log of T1 upon T2 is equal to mu theta. तर ह्या केसमध्ये काय होत असतं, इकडे एक छोटंसं डेरिवेशन आहे. हे डेरिवेशन पण काही विचारलं जात नाही, खूपच छोटा पार्ट आहे तो. त्याच्यामुळे सिम्पली तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा एक व्ही बेल्ट ड्राईव्ह आहे, त्याचा ग्रूव अँगल आहे ट्वाईस बेटा. तर आपण फायनली जे इक्वेशन आपल्याला मिळतं ते हे मिळतं, 2.3 log of T1 upon T2 इज इक्वल टू म्यू थीटा इंटू कोसेक बेटा. म्हणजे काय, यालाच आपण असं लिहू शकतो. जस्ट 1 मिनिट, मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. सिम्पली याला आपण असं लिहू शकतो, T1 upon T2 is equal to e raised to ब्रॅकेटमध्ये म्यू थीटा इंटू कोसेक बीटा, कोसेक बीटा. ठीक आहे, क्लिअर दिसत नसेल तर परत एकदा मी कम्प्लीट याला थोडं छोट्या साईजमध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुमचा T1 अपॉन T2चा रेशो काय असेल व्ही बिल्ड ड्राईव्हसाठी? बाकी काहीच चेंज होत नाही, बाकी सगळे फॉर्म्युले सेम राहतात, फक्त चेंज काय होतं तर हा रेशो. सिम्पली T1 upon T2 is equal to e raised to mu theta into cosec बीटा. ओके, हा बीटा काय जनरली तुमचा ट्वाईस बीटा जो असतो तो ग्रूव अँगल असतो. ओके, so this is all about your angles.
सो व्ही बेल्ट ड्राईव्हमध्ये बाकी काही चेंजेस होणार नाही आहेत. फक्त चेंजेस काय होणार आहेत की तुमचा जो रेशो आहे ड्रायव्हिंग टेन्शनचा तो 2.3 log of T1/T2 is equal to mu theta into cosec beta or e raised to T1/T2 is equal to e raised to mu theta into cosec beta. तर ही पूर्ण टर्म e raised to च्या टर्मवर जाईल. ठीक आहे. हा बीटा काय असतो, जनरली ट्वाईस बीटा जो आपला अँगल आहे त्याला आपण डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला बीटाची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. तर आपण याच्यावरचं न्यूमेरिकल बघू. बाकी सगळं काही सेम आहे, फक्त व्ही ग्रेड व्ही बेल्ट आलं म्हणून काही घाबरून जायची गरज नाही आहे. न्यूमेरिकल सेम आहेत, फक्त ड्रायव्हिंग टेन्शन्सचा रेशो चेंज होतो आहे. एवढंच कन्सेप्ट माइंडमध्ये ठेवायची की व्ही बेल्ट आला म्हणजे T1/T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटाच्या ऐवजी T1/T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा इंटू कोसेक बीटा. ठीक आहे. ओके, बघा न्यूमेरिकल बघा. आपण न्यूमेरिकल सॉल्व करू मग तुम्हाला लक्षात येईल. अ बेल्ट ड्राईव्ह कन्सिस्ट्स ऑफ 2 व्ही बेल्ट इन पॅरलल. न्यूमेरिकलच्या स्टार्टिंगलाच म्हटलं आहे की 2 व्ही बेल्ट्स ओके इन पॅरलल, वन ऑन ग्रूड पुलीज ऑफ द सेम साईज. द अँगल ऑफ ग्रू इज 30 degree. अँगल ऑफ ग्रू दॅट इज ट्वाईस बीटा. नुसता बीटा नसतो, हा असतो ट्वाईस बीटा. अँगल ऑफ ग्रू म्हटलं म्हणजे ट्वाईस बीटा. त्या बीटाच्या व्हॅल्यूला आपल्याला 2ने डिवाइड केलं की आपल्याला बीटा मिळून जाईल. ठीक आहे. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ईच बेल्ट इज 750 mm². एरिया ऑफ बेल्ट दिला आहे and mu is 0.12. The density of belt material is 1.2 megagram per meter cube. Density देऊन टाकली म्हणजे TC तुमचा येणार आहे न्यूमेरिकलमध्ये, दॅट इज सेंट्रिफ्युगल टेन्शन. द मॅक्झिमम सेल्फ स्ट्रेस इन द मटेरियल इज 7 MPa. कॅपिटल टी पण देऊन टाकला, सॉरी सिग्मा दिला आहे तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस MPaमध्ये 7 MPa. कॅपिटल टी आपल्याला कॅपिटल टी जो आहे मॅक्झिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करताना हा सिग्माची व्हॅल्यू लागते. एरिया ऑफ बेल्ट माहिती आहे, सिग्मा माहिती आहे, तर आपण टी मॅक्झिमम टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. आणि तिथे जर मास माहिती आहे, वेलॉसिटी फाइंड आउट करून आपण TC पण कॅल्क्युलेट करू शकतो. सो कॅल्क्युलेट द पॉवर दॅट कॅन बी ट्रान्समिटेड बिटवीन द पुलीज 300 mm डायमीटर रोटेटिंग ॲट 1500 RPM और 1500 RPM. सो सिम्पल न्यूमेरिकल आहे, सगळं दिलेलं आहे. गिवन थिंग्स आपण लिहूया मग सॉल्व करू. अजून काय फाइंड आउट केलेलं आहे, find also the shaft speed in RPM at which the power transmitted would be maximum. लास्टला हे सगळं न्यूमेरिकल सॉल्व करून झाल्यानंतर फायनली तो काय म्हणतोय, फाइंड द शाफ्ट स्पीड. शाफ्टचा स्पीड कॅल्क्युलेट करायचा RPMमध्ये वेन द पॉवर ट्रान्समिटेड इज मॅक्झिमम. तर हा जो सेकंड पार्ट आहे हा नंतर बघू, पहिले आपण फर्स्ट पार्ट कॅल्क्युलेट करू. चला गिवन थिंग्स लिहूया. व्ही बेल्ट आहे, काय दिलं आहे, अँगल ऑफ ग्रू ट्वाईस बीटा 30 degree. सो बीटा इज युअर 50. नाव एरिया ऑफ बेल्ट 750 mm². इथे अल्फा म्हटलं आहे, आपलं कन्फ्युजन होईल कारण की आपण अल्फा पहिले पण कॅल्क्युलेट केला ओपन बेल्ट ड्राईव्हच्या केसमध्ये. तर तुम्ही ए म्हणा, स्मॉल ए, त्याला नोटेशन द्याल. स्मॉल ए इज इक्वल टू 750 mm². मीटरमध्ये कन्वर्ट केला 750 × 10⁻⁶ m². म्यू दिला आहे 0.12. डेन्सिटी 1.2 मेगाग्रॅम पर मीटर क्यूब. तिला कन्वर्ट केली किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये, दॅट इज 1200 kg पर मीटर क्यूब. सिग्मा दिला आहे 7 × 10⁶ न्यूटन पर मीटर². डी आहे 0.3 मीटर आणि एन दिला आहे 15. सो सिम्पली आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायची म्हणून व्ही लागेल. सगळ्यात पहिले व्ही कॅल्क्युलेट केला, πdn/60. पाय मल्टिप्लाय 0.3 मल्टिप्लाय 1500 डिवायडेड बाय 60. तुमचा व्ही आला 23.56. नाव मास, जसं तुम्हाला म्हटलं मास ऑफ बेल्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण एरिया ऑफ बेल्ट आपल्याला माहिती, डेन्सिटी माहिती आहे. म्हणून सिम्पली एरिया ऑफ बेल्ट जो B/T असतो, थिकनेस आपल्याला दिली असते, विड्थ दिलेली असते, तर इथे एरिया देऊन टाकला आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट एरिया मल्टिप्लाय पर युनिट लेंथ, कारण हा एम जो असतो पर युनिट लेंथ असतो म्हणून 1. डेन्सिटी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला मासची व्हॅल्यू मिळाली 0.9 kg पर मीटर. ओके, ही पर मीटर लेंथ असते. तिला मल्टिप्लाय केलं V² तर आपल्याला सेंट्रिफ्युगल टेन्शन मिळेल. आपल्याला सेंट्रिफ्युगल टेन्शन मिळालं TC इज इक्वल टू mv². ओके, सो फायनली आपल्याला बघा व्ही, मास आणि TC या 3 गोष्टी मिळाल्या. नाव आपल्याला सिग्मा पण दिला आहे आणि एरिया पण दिला आहे बेल्टचा, त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. सो मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट इज सिग्मा BT. BT म्हणजेच तुमचा काय, क्रॉस सेक्शनल एरिया. सो सिग्मा इंटू ए. सिग्मा इंटू ए केला, व्हॅल्यू मिळाली 5250 न्यूटन.
नाव टेन्शन इन टाईट साईड ऑफ द बेल्ट. सो T1 आपण कसं लिहू शकतो, कॅपिटल T मायनस TC. सो T1ची व्हॅल्यू मिळून जाते 4750 न्यूटन. आणि T2 कसा कॅल्क्युलेट कराल, तर ह्या फॉर्म्युल्यावरून T1 अपॉन T2 इज इक्वल टू e⁻θ इंटू कोसेक बीटा. ठीक आहे. पण त्याच्यासाठी थिटा जो दिला आहे तो 180 डिग्री दिला आहे, त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट केला तर तो पाय रॅडियन होऊन जाईल. कारण की पाय बाय 180ने मल्टिप्लाय करतो ना आपण, तर 180 गेट कॅन्सल अँड सिम्पली थिटा इज पाय रॅडियन. सो या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केला. 0.12 तुमचा म्यू आहे, पाय थिटाची व्हॅल्यू आहे आणि कोसेक 15. तर ही व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर T1 T2मध्ये रिलेशन मिळालं 4.3. आणि इथे T1ची व्हॅल्यू मिळाली होती 4750. तर 4750ला आपण 4.3 डिवाइड केलं तर T2 मिळून जाईल. तर त्या T2 इज युअर 1105 न्यूटन. आणि पॉवर फायनली T1 मायनस T2 इंटू V. ओके. इथे बघा मल्टिप्लाय बाय 2 केलेला आहे, या केसमध्ये मल्टिप्लाय बाय 2 केला आहे. असं का, तर बघा न्यूमेरिकलला काय म्हटलं आहे, ॲट ईच कॅल्क्युलेट द पॉवर दॅट कॅन बी ट्रान्समिट बिटवीन 2 पुलीज 300 mm रोटेटिंग RPM. सो बिटवीन 2 पुलीज म्हटलं ना, सो ईच एंडसाठी आपण पॉवर कॅल्क्युलेट केली. दॅट इज T1 minus T2 into V multiplied by 2, because the number of belts are 2. We are using 2 belts, that's why here power transmitted is twice होऊन जाईल. एक सिंगल बेल्टसाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो, मल्टिपल बेल्ट सेट म्हणून मल्टिप्लाय बाय 2. तुमची व्हॅल्यू होते 171.75 किलोवॅट. नाव सेकंड कंडिशन आपल्याला काय दिली आहे की स्पीड ऑफ द शाफ्ट जेव्हा पॉवर ट्रान्समिशन मॅक्झिमम असेल. ठीक आहे. मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनसाठी आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर एन कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येतो, व्हेलॉसिटीच्या. व्हेलॉसिटी कुठल्या फॉर्म्युल्यात येते, TCच्या, म्हणजे सेंट्रिफ्युगल टेन्शनच्या. तर आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनला सेंट्रिफ्युगल टेन्शनचं एक रिलेशन शिकलो आहे, दॅट इज TC इज इक्वल टू कॅपिटल T डिवाइड बाय 3. मीन्स सेंट्रिफ्युगल टेन्शन for maximum power transmission is 1/3 of total tension. ओके. तर TCची व्हॅल्यू आपण mv² लिहू, कारण आपल्याला V फाइंड आउट करायचं आणि Vवरनं N फाइंड आउट करायचं आहे. mv² लिहिली, T डिवायडेड बाय 3. Tची व्हॅल्यू टाकली 3.9 इज युअर M आणि V आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण की इकडे आपल्याला पॉवर 1750 ही TCची व्हॅल्यू आहे दिलेली आहे. ठीक आहे. सो सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला V मिळालं 1750 डिवाइड बाय 0.9, सो V². सो फायनल V इज युअर 44.1 मीटर पर सेकंड. काही नाही बघा, कन्फ्युजन करू नका. मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनच्या कंडिशनसाठी फक्त सेंट्रिफ्युगल टेन्शनचा फॉर्म्युला लिहिला आहे, कारण N हा Vच्या फॉर्म्युल्यात येतो फक्त, म्हणून आपण V व्हेरिएबल ठेवला, बाकी सगळं नॉन ठेवलं. ठीक आहे. आणि या Vवरून आता V इज इक्वल टू पाय dN1/60. सो Vची व्हॅल्यू 44.1 टाकली आणि 0.3 तुमचा डायमीटर, कारण डायमीटर चेंज होणार नाही, फक्त N व्हॅल्यू होईल. सो या केसमध्ये तुमची N फक्त अननोन आहे, तर तुम्हाला N मिळून जाईल, दॅट इज 2809 RPM. सो सिम्पल आहे. एकदा व्हिडिओ पॉज कराल, सगळं न्यूमेरिकल लिहाल, गिवन थिंग लिहाल आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा जो आपण सिम्पली V कॅल्क्युलेट केला तो 23.56 आला होता, पण जर ग्रेटेस्ट पॉवरसाठी आपण V कॅल्क्युलेट केला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली होती. सो हिअर V इज युअर 44.1, म्हणजे डबल झाला होता, बरोबर. सो दॅट इज द डिफरन्स. मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनसाठी V चेंज झाला म्हणून तुमचा स्पीड पण व्हॅरी झाला. ठीक आहे. तर हे पहिलं न्यूमेरिकल होतं. सेकंड न्यूमेरिकल बघू. सेकंड न्यूमेरिकल त्याच्यापेक्षा पण सोपं आहे. सी मग आपण मी उरलेले 1-2 न्यूमेरिकल जे ते तुम्हाला ट्युटोरियलला देऊन टाकेल, सॉल्व करायचा प्रयत्न कराल, प्रॅक्टिस करा. पॉवर इज ट्रान्समिटेड युझिंग V बेल्ट ड्राईव्ह. बघा परत इथे पण म्हटलं आहे V बेल्ट ड्राईव्ह. द इन्क्लुडेड अँगल ऑफ V ग्रुप इज 30. परत ट्वाईस बीटाची व्हॅल्यू 30 दिली आहे. द बेल्ट इज 20 mm डीप अँड मॅक्झिमम विड्थ इज 20 mm. म्हणजे इथे तुम्हाला थिकनेस आणि विड्थ देऊन टाकली एरियाच्या ऐवजी. मास दिला आहे
0.35 kg/m. एमची व्हॅल्यू देऊन टाकली, डेन्सिटी पण नाही आहे, म्हणजे सिम्पल एकदम. द मॅक्झिमम अलाउएबल स्ट्रेस सिग्मा पण दिला आहे 1.4 MPa. डिटरमाइन मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिटेड व्हेन द अँगल ऑफ लाईफ इज 140. थिटा पण देऊन टाकले 140, म्यू दिला आहे 0.15. आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन सांगितलं. तर बघा इथं काय आलं आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. सो तुमचं मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनसाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरावा लागतो, P इज इक्वल टू T1 - इंटू 20 असतो, पण 20 असतो तो स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल T/m असतो. ठीक आहे. तर आपण पहिले गिवन थिंग्स लिहून घेऊ. गिवन थिंग्स काय, युअर ग्रूव अँगल 30, ट्वाइस बीटा इज इक्वल टू 30, सो बीटा इज युअर 15. T 20 mm थिकनेस ऑफ बेल्ट, 20 mm परत विड्थ. ठीक आहे. यांना मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मास दिलं आहे 0.35 kg/m. सिग्मा दिला आहे 1.4 MPa. त्याला कन्वर्ट केला Nm/m². थिटा 140 डिग्री होता, रॅडियनमध्ये कन्वर्ट केला 2.444 रॅडियन. म्यू दिला आहे 0.15. ठीक आहे. सगळ्या गिवन थिंग्स लिहून झाल्यानंतर फर्स्ट थिंग डोक्यात काय येते, मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनच्या केसमध्ये T1, T2 आणि V असतो. तो V जो असतो तो T/√3m असतो. म्हणून पहिले तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मग त्याच्यात अननोन काय ते फाइंड आउट करायचं. तर काय अननोन T आहे. तर T आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, तर मॅक्झिमम टेन्शन इन द बेल्ट सिग्मा BT. कारण सिग्मा पण माहिती आहे, B पण माहिती आहे आणि T पण माहिती आहे. सो आपण याच्यावरनं मॅक्झिमम टेन्शन कॅल्क्युलेट केलं, दॅट इज 560 न्यूटन. तर या फॉर्म्युल्यात पुट केलं तर वेलॉसिटी मिळून जाईल 560 / 3 × 0.35. सो V इज युअर 23.1 m/s. आता आपल्याला V तर मिळून गेला आणि कॅपिटल T पण मिळून गेला. तर अननोन काय राहतं, फक्त T1 आणि T2. सो T1 T2साठी परत एक फॉर्म्युला, T1/T2 इज इक्वल टू e⁻μ θ इंटू कोसेक बीटा. सो व्हॅल्यू पुट करून रिलेशन फाइंड आउट केलं. T1/T2 इज इक्वल टू 4.30. ठीक आहे. मास दिलं आहे म्हणून TC ॲड करावं लागेल. सो मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनसाठी TC इज इक्वल टू T/3. MV² पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा सिम्पली T/3ने, कारण मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशनची कंडिशन आहे म्हणून TC इज इक्वल टू T/3 पुट करा आणि फाइंड आउट करा, कारण T आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलं आहे. ठीक आहे. सो यो TC इज इक्वल टू 187 न्यूटन. अँड फायनली T1 इज इक्वल टू T - TC. So we will get T1 value as a 373 Newton, because we calculate T, we calculate TC, so we can get a difference of T minus TC, so we will get T1. आणि ह्या रिलेशनवरनं आपण T1ची व्हॅल्यू 4.13 T2 पुट करू शकतो. सो T2 is equal to T1 / 4.13, so we will get T2 as a 90.3. T1 मिळाला, T2 मिळाला. So maximum power transmission is T1 - T2 into V. So final answer is your 6.53 kilowatt. So हे न्यूमेरिकल पण खूप सोपे आहेत. ह्या न्यूमेरिकल्समध्ये कठीण असं काहीच नाही आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. युनिट कन्वर्जन बघा, न्यूमेरिकल लिहाल, युनिट कन्वर्जन प्रॉपर कराल, सगळे टर्म्स फॉर्म्युले लक्षात ठेवाल, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी सगळे फॉर्म्युले तुम्हाला एका पेजवर लिहून देईन, तुम्ही रिवाईज करा. आडलं तुम्हाला विचार तर तुम्हाला पुढच्या न्यूमेरिकलमध्ये वाटेल स्टेटमेंट खूप मोठं आहे, पण काही नाही, 2 किंवा 3 टर्म्स कॅल्क्युलेट करायला लावतात. सेम थिंग्स आहे. हे एक न्यूमेरिकल आणि पुढचं एक न्यूमेरिकल, हे दोघे न्यूमेरिकल मी तुम्हाला सॉल्व करायला एकच आहे. आय थिंक एकच आहे, ते एकच न्यूमेरिकल आहे. मी तुम्हाला ना ट्युटोरियलसाठी देतो, जर नाही सॉल्व झाला तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रोप ड्राईव्ह स्टार्ट करू. इथे तुमचा बेल्ट हा पार्ट कंप्लीट होतो. आपलं फर्स्ट युनिट आहे बेल्ट ड्राईव्स अँड रोप ड्राईव्स. त्याच्यातला जो पहिला पार्ट आहे तुमचा बेल्ट ड्राईव्स, ज्याच्यात आपण काय काय बघितलं, ओपन बेल्ट ड्राईव्स. सुरुवातीला बेल्ट ड्राईव्सचे 2 टाईप्स, फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट. ठीक आहे. फ्लॅट बेल्टमध्ये 2 टाईप्स, ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओपन बेल्ट ड्राईव्ह, क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये आपण तुमचं स्लीप कंडिशन, क्रीप कंडिशन, सेंट्रिफ्युगल टेन्शन, इनिशियल टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन, स्लीपचे आणि क्रीपचे न्यूमेरिकल्स, लेंथ ऑफ बेल्टचे न्यूमेरिकल्स, एवढा सगळा टॉपिक आपण कव्हर केला. नंतर आपण आलो व्ही बेल्टवर. व्ही बेल्टमध्ये फक्त डिफरन्स एवढाच असतो की जो ड्रायव्हिंग टेन्शनचा रेशो असतो तो T1/T2 इज इक्वल टू e⁻μ θ इंटू कोसेक बीटा असतो. बाकी सगळं सेम. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रोप ड्राईव्ह स्टार्ट करू.
सो रोप ड्राईव्ह हा थोडासा सिमिलर आहे व्ही बेल्ट ड्राईव्हशी. तर याचे हा जो थेरी पार्ट आहे हा काही हा जस्ट वाचून तुम्ही समजू शकता, पण हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. रोप ड्राईव्ह पण बघा, आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं पॉवर ट्रान्समिशन मॅक्झिमम होते. ओपन बेल्ट ड्राईव्ह हा कमी पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरायचो, व्ही बेल्ट ड्राईव्ह थोडा हायर पॉवरसाठी, आणि रोप ड्राईव्ह त्याच्यापेक्षा हायरसाठी. ठीक आहे. सो याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, की रोप बेल्ट ड्राईव्ह काय असतो, वायर ड्रेस काय असतात, तुमच्या स्ट्रेन एनर्जीच्या फंक्शनमध्ये वायर्स किंवा इलेव्हेटर्समध्ये हे यूज होत असतात. ठीक आहे. आणि याच्यावर जर एक छोटे छोटे बघा, सिम्पली जर बघितलं तर रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन फॉर रोप ड्राईव्ह इज 2.3 T1 T2 इज इक्वल टू म्यू थिटा कोसेक बीटा. म्हणजे व्ही बेल्ट ड्राईव्हसारखाच तुमचा रोप बेल्ट ड्राईव्ह पण असतो. व्ही बेल्ट ड्राईव्ह आणि रोप बेल्ट ड्राईव्हमध्ये फरक नाही आहे. ठीक आहे. पण आपल्याला रोप बेल्ट ड्राईव्ह दिलेला असेल सेपरेटली, तर आपण न्यूमेरिकल बघूया. ठीक आहे. तुम्हाला जर लेक्चरच्या अगोदर थोडं वाचायचं असेल तर तुम्ही बघू शकता. व्ही बेल्ट ड्राईव्ह रोप बेल्ट ड्राईव्हमध्ये जास्त फरक नाही आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे दोन न्यूमेरिकल बघू आणि तुमचं फर्स्ट युनिट ते कंप्लीट होईल. ठीक आहे.